सत्याला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार. सत्य काय आणि असत्य काय हे सुद्धा जाणण्यासाठी आत्मसाक्षात्कार पाहिजे. ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला नाही त्याच्याबद्दल कबीराने म्हटलं होतं, कैसे समझाऊं सब जग अंधा. आत्मसाक्षात्काराशिवाय आपल्यामध्ये ती सूक्ष्मदृष्टी येत नाही ज्याने चराचरात पसरलेली ही परमेश्वरी शक्ती आपण जाणू शकतो. कोणी उठावं आणि म्हणावं परमेश्वर नाही, हे आजकालचे प्रकार आहेत. पण हे अशास्त्रीय आहे. तुम्ही त्याबद्दल काही माहिती घेतली का? तुम्ही त्याच्याबद्दल काही गहनतेने विचार केला आहे का? आणि सगळ्यात कमालीची गोष्ट आहे की हा संबंध वारसा ह्या महाराष्ट्राचा आहे. ह्या महाराष्ट्रातच हे सगळं कार्य झालेलं आहे एकेकाळी, आणि तेच आज आम्ही करत आहोत. फरक एवढाच की सामूहिकतेत हे कार्य होत आहे आणि पूर्वी एकेका माणसाचं होत असे. पण कुंडलिनी जागृतीनंतर तुम्ही आकाशात उडता किंवा तुम्ही पाणीवर चालता वगैरे असले प्रकार मी कधीही म्हटलं नाही. उलट ह्याच्या मी विरोधात आहे, कारण ह्या शूद्रसिद्ध आहेत. आणि श्री ज्ञानेश्वरांनी असं कसं म्हटलं असेल बरं? त्यांच्याबरोबर बोलताना लोकांनी जरा जीभ आवरावी ते बरं, कारण काय म्हटलं तरी काय ती विभूती. त्यांच्या 2 ओळी तरी तुम्ही लिहू शकता का जे त्यांच्यावर तुम्ही कोरडे ओढतात? 2 अक्षर इंग्लिश शिकून तुम्ही पोटे शहाणे झालात? लहानपणी मी ज्ञानेश्वरी वाचली होती, पुष्कळ लहानपणी, आणि म्हटलं काय हे अवतरण आहे, नुसतं अवतरण आहे. ते काय समजेल माणसाला? अहो, आत्मसाक्षात्कारी झाल्याशिवाय तुम्हाला काहीही कळत नाही. त्याच्या पलीकडच्या ह्या गोष्टी ते तुम्हाला काय कळणार? ही मंडळी कोण होती? आणि सांगायला गेलं तर तुम्ही खोटं सांगता, कारण हे अतिशहाणे त्यांचे बैल रिकामे. त्यांचा अमृतानुभव आपण पुस्तक वाचावं. ते पुस्तक मी जवळजवळ रोज थोडंसं वाचते. त्यात खरे अनुभव, इतके गहन अनुभव आहेत. पण ते सगळ्यांना समजण्यासारखं नाहीच. त्याला एक सूक्ष्म बुद्धी पाहिजे, त्याच्यात एक सूक्ष्मता पाहिजे. आत्मसाक्षात्कारी मनुष्यच ते समजू शकते. आणि त्या बाबतीत भलताच अट्टहास करून मला आव्हान दिलं की तुम्ही जर पाण्यावर चालाल सांगाल. मी कधीच सांगत नाही. हे ते TM वाले सांगतात, ट्रान्सिडेंटल मेडिटेशन. त्यांना जाऊन अपोजिशन करा ना. त्यांना करणार नाहीत, कारण त्यांचा सौदा पटवू शकतो. माझ्या बरोबर आहे अशा गोष्टी. मी असं कधीही म्हटलेलं नाही. कुंडलिनीने जे आपल्याला ज्ञानेश्वरीत दिलेलं आहे की मनुष्याची प्रकृती ठीक होते, आरोग्य वाढतं, चेहऱ्यावर सतेजता येते, जीवनामध्ये संतुलन येतं, ही सर्व कार्य सहयोगात होतात. आता ही मंडळी इथे जी गाणी म्हणत बसली होती, ही तुम्हाला काय निर्बळ वाटतात की सबळ वाटतात? मी म्हणते हे जे लोक असं म्हणतात त्यांना सगळ्यांना ओळीने उभं करा आणि एका सहयोगाला बघा तो कसा वाटतो. आश्चर्याची तर गोष्ट अशी आहे की ह्या पुण्यामध्ये खरोखर लोक एखाद्या विहिरीत राहावं तसे राहतात. म्हणजे काहीही माहिती आमच्याबद्दल काढली नाही. दिल्लीला 3 डॉक्टर्सना MD ची पदवी मिळाली, कारण त्यांनी काही रोगांवर प्रयोग केले. त्यातला पहिला जो होता तो फिजिकल फिटनेस, म्हणजे ह्यानी मनुष्याची तब्येत किती चांगली होते, प्रकृती किती सुधारते, ह्याच्यावरती त्यांनी थिसिस केल्यावर त्याला MD ची पदवी मिळालेली आहे. दुसरा त्यांनी केलेला होता तो अस्थमा आणि एपिलेप्सीवर. एपिलेप्सी काय आहे किंवा अस्थमा काय आहे, हे सायकोसोमॅटिक डिझिजेस कसे असतात ते त्यांनी सगळं काढून आणि सिद्ध करून दिलं की सहयोगाने ठीक होतात. त्याच्यानंतर तिसऱ्या डॉक्टरनी मला असं वाटतं की स्ट्रेस अँड स्ट्रेन वरती फार काम केलेलं आहे आणि तिघांनाही MD च्या पदव्या मिळाल्या. अहो, मला समजत नाही. हे तुमचे मिस्टर मानव मला भेटायला आले होते, तर त्यांचं म्हणजे ज्ञानच जेमतेम आहे. पहिल्यांदा त्यांच्याशी बोलायचं तर कसं, मला हाच प्रश्न पडला. त्यांना मेडिकलचं एक अक्षर समजत नाही, सायन्सचं दुसरं अक्षर समजत नाही,
मी पिरियॉडिक क्लॉजवर बोलायला तर त्यांना काही समजलं नाही, काहीही समजत नाही. 3 तास बसून त्यांना सगळं मी समजावून सांगितलं की आतमध्ये कुंडलिनी काय असते, काय असते. उठल्या सुटल्या प्रत्येक माणसाने अशी संस्था काढायचे, पैसे बनवण्याचे धंदे आहेत, गव्हर्नमेंटकडनं पैसे उकळण्याचे धंदे आहेत. ज्या लोकांना आत्मसाक्षात्कार झाला नाही ते डोळच नाहीत आणि ते स्वतः आंधळे आहेत. आणि आंधळ्याच्या हातामध्ये तुम्ही लाठी दिली तो सगळ्यांना एकसारखा मारतो. त्याला खरं खोटं काय करणार. फक्त आत्मसाक्षात्कारी लोकांचा अधिकार आहे, ही अनधिकार चेष्टा आहे. आणि मी ह्या बाबतीत निर्मूलनच्या ह्यांना घेणार आहे. आता त्यांनी आम्हाला आव्हान दिलंय, अशा भलत्या गोष्टीसाठी आव्हान घेण्यात काय अर्थ नाही. पण माझं आव्हान हे आहे की ज्या गोष्टी मी म्हटलेल्या आहेत त्या जर सिद्ध नाही तुम्ही अशा करून दिल्या की खोटं आहे, तर मी तुम्हाला 2 लाख रुपये देईन सगळ्या लोकांना. आज हजारो लोकांना सहयोगाने फायदा झाला. आपल्या ह्या देशामध्ये जिथे इतकी गरिबी आहे, जिथे कोणाचा इलाज होणं किती कठीण आहे. आता हे श्रीमंत होते म्हणून यांना उभं केलं मी, कारण त्यांचं तुम्ही ऐकाल. पण किती गोरगरिबांना मी ठीक केलेलं आहे, किती लोकांना फायदा झाला आहे, अनंत आहे ते. त्यांची प्रकृती ठीक झाली पाहिजे. त्यासाठी WHO मधनं आम्हाला निरोप आला होता, पण मी म्हटलं मी कोणाच्या अंगीतून राहू शकत नाही. आणि आता रशियाला आम्हाला सरकारी रेकग्निशन मिळालेलं आहे आमचं काम बघून. 60 डॉक्टर्सनी लंडनमध्ये रिसर्च केला, ते बघून त्यांनी आम्हाला सरकारीरित्या आमचाच एक ऑर्गनायझेशन संबंध रशियामध्ये एकच आहे जो बाहेरचा असून त्याला गव्हर्नमेंटने रेकग्निशन दिले आहे. ते आम्हाला जमिनी देणार आहेत, घरं देणार आहेत. तिथे हजारोनी लोक येतात. आणि इथे अतिशहाणे जे तुमच्या पुण्याला बसलेले आहेत ते कुणाचं भलं करत नाही आणि कुणी करताय तर त्याच्या मागे हात धुवून लागतात. हे काहीतरी राजकारणी प्रकार दिसतोय मला. सुरुवातीला ते सकाळचं पेपर माझ्या मागे लागलं होतं. आम्ही सगळ्या परवानगी घेऊन एक घर बांधायला, हे पुण्याला पुण्यपट्टणम म्हणतात म्हणून आम्ही आलो. कुठून हे पुण्यपट्टणम आहे, तर त्याच्या सगळ्या परवानग्या घेतल्या, सगळं विचारलं. माझ्या यजमानांना 2 लॉच्या डॉक्टरेट्स मिळाले, एक इंग्लंडला आणि एक इंडियाला. त्यांना विचारून सगळं व्यवस्थित, आम्ही कायद्यात राहणारी माणसं, आणि आमच्या मागे हात धुवून लागले ते सकाळवाले इथपर्यंत की ते घर मोडायच्या मागे. कारण तिथे बिल्डर्सना यांनी जमिनी विकलेल्या होत्या आणि बिल्डर्सकडनं अजूनही पैसे घेत आहेत असंच करू. आणि त्यांच्या पोटावर पाय आला, कारण मी काय एने वगैरे करून घेतलं नाही आणि कायदा आला, त्यांच्या पोटावर आला पाय. व मला काय माहित, मला जर म्हटलं असतं की इथे असं आम्ही धंदे करणार आहेत, बाबा मी कुठे गेले असते. माझ्या मागे हात धुवून 1 वर्ष खोटं नाटं, अगदी अजिबात खोटं लिहिलं. आणि खोटं बोलायला काय लागतच नाही. हे तुमचे मानव तर इतकं खोटं बोलतात. आणि मला म्हणे कुंडलिनी माझी जागृत करा. अशा माणसाची कुंडलिनी 7 जन्मात होणार नाही. आणि ह्या माणसाला तुकारामाची किंवा ज्ञानेश्वरांची पाय तरी धरता येतील का. काय बोलायच्या गोष्टी कोणी उचलायचं आणि तोंडाला लगाम द्यायचा नाही. वाटेल ते बोलायचं कोणाच्याही बद्दल आणि कोणाची मन दुखवायची. अहो त्या मोहम्मद साहेबांच्या बद्दल 1 अक्षर तो रश्दी बोलला, 1 अक्षर त्यांनी बोलला, बरोबर त्याच्या मागे सारे ते मुसलमान लागले. आणि आपल्या हे सगळे संत साधूंच्या विरुद्ध हे लोक बोलायला ह्यांना काय ज्ञान आहे. हे काय आत्मसाक्षात्कारी आहेत, हे समजतात काय स्वतःला. इतक्या वर्षापासून ज्या लोकांनी आत्मसाक्षात्काराची एवढी खूण सांगितलेली आहे त्यांना सगळ्यांना मूर्खात काढलं आहे. रामदास स्वामींनी सांगितलं होतं की कुंडलिनीच्या जागरणाने माणसाचा संबंध परमेश्वराशी होतो, योग होतो. त्यांना विचारलं की किती वेळ लागेल, त्यांनी एकच शब्द सांगितला, क्षण. पण अधिकारी पाहिजे त्याला, आणि घेणाराही थोडा बहुत अधिकारी असलाच पाहिजे. 3 तास या गृहस्थाला मी समजावत बसले, कसं कसं समजावलं, पण अगदी ज्ञान जेमतेम आहे त्यांचं. मग ह्यांची पूर्वपीठिका कळली की हे वर्धा जेलमध्ये काहीतरी उपद्रव केले म्हणून बंद झाले होते. आणि मग त्यांनी असं म्हटलं की मला इथलं जेवण आवडत नाही. तर जेलर साहेबांनी सांगितलं बरं मग तुमचं घरून जेवण मागतो. जेवण सोडलं त्यांनी, मग जेवण आलं घरून. मग हे थंड होतं. ते म्हणे मग तुम्ही क्षमा मागा आणि जा. ते जेवणासाठी म्हणून क्षमा मागून निघाले. ही यांची पूर्वपीठिका. कुठेही काही धंदा नसला की अशी काहीतरी एक काढायची संस्था आणि त्या संस्थेचं महत्व करायचं. स्वतःबरोबर एक गृहस्थ घेऊन आले, म्हणे हे गडकरी आहेत. मी गडकरींना कधी भेटले नव्हते. तो काही गडकरी मनुष्य नव्हता, सारखं खोटं बोलत होते. का खोटा मनुष्य आज उठून ज्ञानेश्वरांच्या वरती बोलतो.
अहो त्यांच्या पायाच्या धुळीची लायकी नाही तुम्हाला. आणि खबरदार परत जर कुणी केलं तर मी खरोखर या लोकांवर केस करेन. आतापर्यंत मी म्हटलं होतं जाऊ द्या, क्षमा करा. महामूर्ख आहेत सगळे. समजावून सांगता सांगता मला पुरवठ झाली, यांना काहीही समजत नाही. हा, हे कबूल आहे की अंधश्रद्धा आहे, त्याबद्दल मी जवळजवळ 1970 सालापासून स्पष्ट सांगते. इतकंच नाही, पण भोंदू लोक आहेत हेही सांगते. आणखी जे जे खराब गुरु आहेत त्यांच्याबद्दल सगळ्यांच्याबद्दल मी सांगितलेलं आहे. आणि अंधश्रद्धा कशी असते ते मी सांगितलं. त्याचा मला अधिकार आहे. आपले नृसिंह सरस्वती होते, त्यांना अधिकार होता. अशी जी मंडळी होती त्यांना अधिकार होता. ह्यांना काय अधिकार आहे? कुणी उठावं आणि धर्मावर बोलावं, कुणी उठावं आणि देवावर बोलावं, ह्यांना अधिकार काय? मला समजत नाही की या पुण्यामध्ये असे न्यूजपेपर चालतात तरी कसे हे बेजबाबदार. म्हणजे लोकच गडबड आहे. लोकसत्ता म्हणे, ही लोक बसलेले हे लोक नाहीत. 4-5 पोरं कुठून तरी आणली आणि त्यांना पैसे देऊन उभं केलंय तर ती लोकसत्ता झाली. आणि हे केसरी, टिळकांच्या वेळचं लिहिलेलं केसरी बेजबाबदारपणे आज सकाळी त्यांनी छापून दिलं, आम्हाला काहीही न विचारताना. आम्हाला एक अक्षराने त्यांनी विचारलं नाही. कारण त्यांना माहिती आहे माताजी ना सगळं माहिती आहे म्हणून. त्यांच्याजवळ टेप्स होत्या, त्या टेप्स दिल्या, टेप रेकॉर्ड दिली. मग टेप करून द्या म्हटलं, तुम्हाला जरा घरी जाऊन तुम्ही विचार करून. अहो डोकं तर पाहिजे समजायला. हे गंभीर विषय आहेत आणि गहन आहेत. डोकं कमी आहे, डोकं पाहिजे त्याला. पण मला आश्चर्य वाटतं, हे पुण्यपट्टणम हा आपला वारसा महाराष्ट्राचा. अहो मुंबईला ही मंडळी येतात, हे मोठे मोठे विद्वान आहेत, त्यांच्या पायाच्या धुळीबरोबर नाहीत हे लोक. इतके शिकलेले सुशिक्षित लोक इथे येतात, तुमच्या मुंबईला येऊन त्या जमिनीला नमन करतात, डोकं टेकतात. इथे ही योगभूमी. हे कळणार कसं? आता भूत आहेत की नाही इथपर्यंत लोकांचं चाललं आहे, आम्ही सिद्ध करून. पण ही भूत नाहीत कशावरनं? त्याची सिद्धता आहे, पण आत्मसाक्षात्काराशिवाय होत नाही. आत्मसाक्षात्कारानंतर जर तुम्ही आकाशात पाहिलं तर तुम्हाला चैतन्य दिसू शकतं आणि हे ज्याला आपण डेड स्पिरिट्स म्हणतो तेही दिसू शकतात. आणि तसे लूप्समध्ये असतात. मागे बरेच दिवसापूर्वी मी सांगितले होते की हे डेड सोल्स आहेत आणि त्याचे असे 7 लूप्स असतात. आणि त्याचा आपल्यावरती, आपल्यामध्ये जो सोल आहे त्याचा पण 7 लूप्स असतात आणि त्या 7 लूप्स आपल्या सेल्समध्ये दिसतात. आता परवा एक आमचे डॉक्टर मिश्रा म्हणून आहेत, फार मोठे विद्वान डॉक्टर मिश्रा आहेत तिथे कॅनडाला. त्यांनी मला लिहून पाठवलं, माताजी ह्याचा शोध लागला, ह्याचा शोध लागला. लोक सांगतात की 7 लूप्स आहेत त्या सेलमध्ये. आता त्या 7 लूप्सच काय? दुसरी गोष्ट मी सांगितली होती की जर तुम्ही कार्बन जो ॲटम धरला, त्यांना काय माहित कार्बन काय, काहीच माहित नाही. हो अगदी बिलकुलच, अगदी आमच्याकडे चपराशी तरी बरं अशी स्थिती त्याची आले तिथे. म्हटलं कार्बनला वेलन्सी काय, म्हणजे वेलन्सी कशाच काय ते माहिती नाही. कार्बनला 4 वेलन्सीच असतात. म्हटलं की कार्बन हा मूलाधार जो चक्र आहे त्याचा मूळ धातू आहे. कारण तिथूनच मग अमायनो ॲसिड्स वगैरे बनतात. आधी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आणि त्याच्यानंतर मग अमायनो ॲसिड्स नंतर बनतात. त्यांना ते काय माहितीच नव्हतं म्हणा. बरं, त्या कार्बनमध्ये 4 वेलन्सीज असतात. आता गणपतीला आपण नेहमी चत्वारी म्हणतो, 4 हात आहेत त्याला. आणि तसेच जी प्लेक्सस आहे आपलं पेल्विक प्लेक्सस, त्याला सुद्धा 4च पाकळ्या आहेत. आता मी म्हटलं की तुम्ही कार्बनचं ॲटमचं एक हे करा, मॉडेल बनवा. तर वरळीकर म्हणून एक फार मोठे सायंटिस्ट अमेरिकेला आहेत, इंडियन, आणि त्यांना हे मिळणार होतं, म्हणजे फार मोठं पारितोषिक मिळणार होतं, पण ते काहीतरी मिस झालं. आणि त्यांना मी म्हटलं तुम्ही ह्याच्यावरती रिसर्च करा. तर त्यांनी मग स्टडी केला. आणि योहान म्हणून एक दुसरा मोठा सायंटिस्ट आहे, त्यांना मी म्हटलं तुम्ही कार्बनच्या ॲटमचा एक मॉडेल बनवा. तो मॉडेल बनवला. आणि मी जसं सांगितलं होतं की तुम्ही जर त्याला डावीकडून पाहिलं तर उजवीकडे तुम्हाला ओंकारासारखं दिसेल, उजवीकडून पाहिलं डावीकडे तर तुम्हाला ते स्वस्तिकासारखं दिसेल, आणि खालून वर पाहिलं तर तुम्हाला ते
क्रॉस सारखं दिसे, ते सिद्ध झालं. आता आम्ही काही सांगितलं तरी ते आम्ही जेमतेमच सांगतो, कारण तितकं झेपलं तर पाहिजे. तुम्हाला सगळं सांगून काय उपयोगाचं? झेपलं पाहिजे ना, तुमच्या डोक्यात तर गेलं पाहिजे. कितीतरी सहयोगामध्ये चमत्कार घडलेले आहेत, ते सहयोगांना माहिती आहेत. पण आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय आम्ही त्याबद्दल काही कुणाला सांगत. आता ह्यानी म्हटलं मी बोलतोच, म्हटलं बोल. किती लोकांना, इथे राहुल बजाजला विचारा तुम्ही फोन करून, किती लोकांना आम्ही बरं केलंय, ह्यांनी कुणाला बरं केलंय मला सांगा तुम्ही, नसत्या उस्ताफेऱ्या करायला. आणि आता गव्हर्नमेंटकडनं पैसे मागतील की आम्हाला द्या, आम्ही फार हे करतोय. अंगामध्ये भूत येतात, ही गोष्ट खरी आहे. आता कुणी खोटं केलं तर खोटं करू शकतात, पण हे पैसे मिळवण्यासाठी पुष्कळ लोक धंदे करतात. मी काय कुणाकडनं पैसा घेत नाही किंवा काय घेत नाही, मी कशाला हे धंदे करीन? रात्रंदिवस आम्ही वणवण इकडे तिकडे भटकतो आणि तुमच्या पुण्यात हे उपटसुंब माझ्या मागे हात धुवून लागले. ह्यांनी कोणाचं भलं केलं हे विचारा आजपर्यंत. उद्या मी त्यांची प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे आणि तिथे मी विचारणार आहे की आज सकाळी ह्यांनी असं छापायला काय झालं होतं, मला न विचारताना. मी ज्या गोष्टी कधी म्हटल्याच नाही त्या ज्ञानेश्वरांना मध्ये घालून, तेही खोटं आहे. म्हणजे इतका खोटेपणा करायचा सर्रास करणारच, कारण देव नाहीच आहे मुळी. आमचा देवावर विश्वास नाही, मग काय दारू प्या, बायका ठेवा, म्हणजे देवावर विश्वास नाही ना आमचा. मग वाटेल ते करा, खोटं बोला सकाळपासून संध्याकाळ, पैसे घ्या, पैसे द्या, सगळं हेच. एकदा देवाला उचलून ठेवायचं म्हणजे भीती कुणाची राहणार? गव्हर्नमेंटची तर काही भीतीच नाही आहे त्यांना. आणि हे देवाला काढून टाकण्याचा प्रकार फार आहे पुण्यात तुमच्या. मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे की देवावर आमचा विश्वासच आहे, आम्ही समाजवादी. आता समाजवादीचे जे झिंडवडे निघाले ते बघा, त्याला एक कारण हे की देवावर विश्वास नव्हता. देवाचा आशीर्वाद कसा येणार तुमच्या? देव नाही असं म्हणण्यापर्यंत पहिल्यांदा तुम्ही काही पत्ता काढला का त्याचा? ज्यांनी देव देव म्हटले ते सगळे मूर्खच होते वाटतं, आणि हे अतिशहाणे आता बोलायला लागले. ह्यांची कसली कुंडलिनी जागृत होणार? सगळी चक्र धरलेली त्या माणसाची कसली जागृत होणार? तरी मी इतकं त्याला 3 तास वेळ दिला, कारण आमच्या ऑफिसचे गृहस्थ ते शिपिंग कॉर्पोरेशन, त्यांनी मला त्याला समजावून सांगा त्याचं डोकं. पण अहो डिस्क्रिशन पाहिजे ना तुम्हाला. तारतम्य कसं? का कहा कृष्ण पिका कृष्ण को भेदो काक पिकयो हो वसंत समय प्राप्ती. त्याला तारतम्य पाहिजे ना. हंस हा श्वेता बका श्वेता को भेदो हंस बकयो हो निरक्षीर विवेके तू हंसा हंसा बका बका. निरक्षीर विवेक यायला पाहिजे ना माणसाला. ज्यांनी उठावं त्यांनीच काहीतरी टूंक काढायची, ज्यांनी उठावं त्याने देव नाही म्हणे. आणि ह्या भारतात, परत ह्या महाराष्ट्रात, जिथे प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव बसलेला आहे, अशा गोष्टी करता तुम्ही. आणि मग तुम्हाला इलेक्शन जिंकायचं आहे, कधीच जिंकू शकणार नाही. आणि जिंकले तरी बेकार आहेत. परमेश्वरावर ज्या माणसाचा विश्वास नाही त्याला कधीही यश येणार नाही, कारण परमेश्वर हा चराचरात पसरलेला आहे, सगळीकडे त्याची सृष्टी आहे. ते तुम्हाला आता हाताला लागेल तेव्हा तुम्हाला कळेल की हे मी म्हणते परमचैतन्य हे सगळीकडे पसरले. ते हाताला लागलं पाहिजे, ते झालं पाहिजे. केल्याने होत आहे रे, पण एड्या गबाळ्यांचे काम नव्हे. आणि आज हेच तुमचे धुरंधर झालेत. अशा एड्या गबाळ्यांना तुम्ही आपले धुरंधर बनवलंय, म्हणजे तुम्ही जाणार कुठे ते बघून घ्या. देवाचा मार्ग जो आहे तो आम्ही सोपा केला, एवढंच. कुंडली जागृती आम्ही सोपी केली, एवढंच. ते नानक काय खोटं बोलत होते काय? किंवा कबीरानी काय खोटं सांगितलं? सगळं जे संबंध कुंडलिनीचं वर्णन करून ठेवलेलं आहे ते सगळे खोटे होते. अहो त्या कुंडलिनीचं उत्थान सुद्धा तुम्ही काही काही लोकात बघू शकता, त्याचं चालणं सुद्धा बघू शकता. आता आज इथे इतके डॉक्टर्स आणि हे बाहेरून आले ते सगळे वेडे आहेत वाटतं. पुण्यातच 4 शहाणे बसलेले आहेत देवावर उठवायला. त्या रशियात सुद्धा मी देवाच्या गोष्टी केल्यावरती त्यांनी नम्रपणे मानून घेतलं की माताजी देव आहे. जेव्हा त्यांच्या हातात परम चैतन्य लाभलं ते म्हणे आमचं चुकलं, आजपर्यंत जे झालं ते चुकलं.
आजपर्यंत आम्ही विश्वास ठेवला नाही देवावरती आणि आमचं चुकलं होतं. आता बघा आम्हाला आता चैतन्य. पण ते लोक फार विद्वान आहेत हो. एका माणसाने श्रीचक्राचं संबंध कॅल्क्युलेशन काढून मला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन दाखवलं आणि त्याला मी जेव्हा सगळं सांगितलं त्याला इतकं आश्चर्य वाटलं. म्हणजे मला आजपर्यंत हिंदुस्थानातला कोणी असा मनुष्य भेटला नाही की ज्याला श्रीचक्राचं नाव सुद्धा माहिती. हो म्हटलं आहे तसंच आहे तिकडे. सगळे आपण साहेब झालो ना आता. ही कुंडलिनी आपल्यामध्ये आहे, त्रिकोणाकार अस्थिमध्ये बसलेली आणि ती शुद्ध इच्छा आहे. बाकीच्या इच्छा इकॉनॉमिक्सच्या सायन्स प्रमाणे कधीही तृप्त होत नाही. नेव्हर सॅशिएबल. एक आली मग दुसरी मग तिसरी. म्हणजे जनरल त्याचं जनरल स्टेटमेंट असं आहे की इट इज नॉट सॅशिएबल इन जनरल. आणि आपल्याला माहितीच आहे आज हे पाहिजे तर उद्या ते पाहिजे तर उद्या ते पाहिजे. पण एकच इच्छा अशी आपल्यामध्ये असते की जी एकदा जागृत झाली तर आपल्याला समाधान जे म्हणतात ते. पण त्याच्यात किती गोष्टी होतात. सर्वप्रथम आता हे म्हणाले ते बरोबर आहे. असं पुष्कळांना बरं केलंय मी. पुष्कळ तर प्रोग्रामलाच येऊन ठीक झाले. कुंडलीचं जागरण झालं म्हणजे ती 6 चक्रातनं निघते आणि 6 चक्रांमध्ये जी काही शारीरिक दोष आहेत ते निघून जातात. हे सगळं सूक्ष्मातून सर्व चक्रातूनच आपल्याला शक्ती मिळत असते पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टमची. पण ज्यांनी पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम कशाची खातात हे समजून घेतलं नाही त्यांना काय सांगायचं. मग ती चक्र जर आपण स्वच्छ केली आणि कुंडलिनीच्या जागरणाने ती स्वच्छ झाली तर मनुष्य आपोआप ठीक होणारच. त्याच्यात काय असं मोठं झालंय. मानसिक दोष आता किती वेड्या लोकांना आम्ही ठीक केलेले आहे. असे रोग की जे कधी ठीक होऊ शकत नव्हते ते आम्ही ठीक केलेले आहे. पण लोक सुद्धा अगदी लहान लहान गोष्टींवरती भरकटतात. अगदी लहान लहान गोष्टींवर. विशेषतः जे लोक दारू पितात त्यांना देवाच्या गोष्टी केलेल्या आवडत नाही. कारण मग म्हणू आपण की तुम्ही दारू देवावर विश्वास ठेवता मग दारू कशाला पिता. पण मी तसं काय म्हणत नाही. तर अर्धे लोक कुठून जायचे. मी तसं काय म्हणत नाही. तुमची कुंडलिनी जागृत झाली की तुम्ही आपोआपच सोडून द्याल सगळं काही. मला सांगावं लागत नाही. आपोआप सगळ्या वाईट सवयी सुटते. इथे काही लोक असे आलेले आहेत बाहेरून की त्यांना ड्रग्सचं एवढं ॲडिक्शन होतं. त्यांचे चेहरे बघा तुम्हाला पटणार नाही कधी. सगळं सोडून एका रात्रीत. पण त्यांच्यासारखे आपण नाही आहोत हे मी सांगतो. आपण अर्धवट आहोत त्या बाबतीत. न धड आपण साहेब आहोत न धड आपण हिंदुस्थानी आहोत. एका रात्री त्यांनी सगळ्या गोष्टी सोडलेल्या मी पाहिलेल्या आहेत. तेव्हा ह्या कुंडलिनीचं जागरण हे आपल्यामध्ये होतं आणि त्याने तुमचा संबंध त्या सगळीकडे पसरलेल्या परमचैतन्याशी होतो. मग त्यांचं असं म्हणणं की मग तुम्ही इथे राहून आमचं ट्रीटमेंट का करत नाही. म्हणजे का मला हा धंदा करायचा आहे का. आमची मर्जी. जे करायचं ते आम्ही करणार. आज हजारो माणसं सहयोगात आलेली अगदी सर्वसाधारण माणसं सुद्धा लोकांना बरं करतात आणि इतके फायदे झालेले आहेत. गावोगाव खेडोपाडी कितीतरी फायदे झालेले आहेत. पण ज्या तऱ्हेने आपल्यामध्ये अज्ञान इतकं जास्त झालेलं आहे त्याचं आश्चर्य वाटतं. पण त्याला कारण असं आहे की अजून सायन्सबद्दल सुद्धा आपल्याला काही विशेष माहिती नाही की सायन्स कोणत्या ह्याच्यावर जाऊन पोचलेलं आहे आता आणि तिथून ते कसे परत येत आहेत. सायन्सच्या त्या शेवटल्या स्थितीतून ते आता असं लक्षात घेत आहेत की ह्याच्या पलीकडे काहीतरी असलं पाहिजे. पण ज्यांनी कधी फ्रॉइड वाचला नाही, ज्यांनी कधी युंग वाचला नाही, ज्यांना काही ज्ञान नाही काही नाही त्यांच्याशी काय बोलायचं. म्हणजे बुद्धिवादावर. पण ज्यांनी काहीही वाचलेलं नसलं अगदी सरळ साधे लोक असले मनाचे भोळे त्यांना काही सांगायला नको, त्यांचं वाचन नको, काही नको, सरळच पार होतात. सरळच त्यांना पार होत आहेत. आणि जे शिकलेले लोक आहेत त्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की अजून आम्हाला सत्य मिळालेलं नाही. जर मिळालं असतं तर आम्हाला सगळ्यांना एकमेव सत्य मिळालं असतं. सगळ्यांना एकच विश्वास झाला असता. ते कुंडलिनीच्या जागरणानेच होतं. कारण त्यावेळेला तुमच्यामध्ये सामूहिकता आहे. विराटाचे अंग प्रत्यंग होतात. तेव्हा सांगावं लागत नाही. म्हणजे जसा माझा हा हात आहे
आता ह्याला जर कुठं झालं तर दुसरा हात लगेच त्याची मदत करतो, त्याला काही सांगावं लागत नाही की बाबा तू त्याची मदत कर, आपोआपच होतं. सामूहिक ते तसंच होतं. दुसरा कोण आहे? आता हे म्हणाले माताजींनी माझ्याकडे नुसतं पाहिलं आणि मला असं दुखलं आणि हे झालं. खरी गोष्ट आहे, म्हणजे काय त्याच्यात नाही, म्हणजे ते जर त्यांना जर मी माझ्या अंगात घेतलं, समजा ते माझ्याच शरीरातलं एक अंग प्रत्यंग आहे, तर त्याला नीट करणं काही कठीण आहे का? आणि जर माझ्यात शक्ती असती तर. पण कुणालाही असं म्हणायचं की फ्रॉड आहे. फ्रॉड कशासाठी करायचं? मला काय तुमच्या पैशाची गरज आहे की कशासाठी फ्रॉड करायचा आहे? मला काय न्यूजपेपर चालवायचं नाही की काय करायचं नाही. असं प्रत्येकाच्या मागे हात धुवून तुम्ही पाठीमागे लागला ते चुकीचं आहे. ज्या लोकांचं ह्यांनी केलेलं आहे त्यांच्याबद्दल मी म्हटलेलं आहे की हे लोक चुका आहे, त्यांच्या चुका आहे, त्यांनी भोंदूपणा केलेला आहे. पण जे सत्कर्म होत आहे, ज्यांनी लोकांचं भलं होत आहे, तिकडे लक्ष न देताना प्रत्येकाला तुम्ही एकाच काठीने मारायला सुरुवात केली म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? भूताच्या हाती कोलीत. आता कुंडलिनीबद्दल मी आपल्याला उद्या सगळं सविस्तर सांगणार आहे, ते अगदी शांतपणाने ऐकून घ्या. हा सब विषयच गंभीर आहे. पण आज सगळ्यांना सांगितलं माताजी तुम्ही ह्याच्याबद्दल बोला. मागल्या वर्षी म्हटलं मला कुठे याच्यात घालता तुम्ही. नाही माताजी तुम्ही काहीतरी याबद्दल बोला की हे अंधश्रद्धा निर्मूलन वाले आहेत. अहो मागच्या वेळा तर कमाल केली या लोकांनी. आमचे गृहस्थ तिकडे पुस्तक वाटायला बसले होते, कारण काही पुस्तक आम्ही देत नाही विकायला. तर म्हणतात की 24-25 माणसांना त्याच्यावर हल्ला केला. 8 दिवसात ते गेले सुद्धा, पण आमच्यावर काही पुरावा नव्हता. नाहीतर आम्ही म्हटलं आम्ही काय सांगायचं आता? असा खुनशीपणा करणं हे कोणचं लक्षण आहे? आणि तीच पुस्तकं जी ते विकत नव्हते, वाटत होते, ती पुस्तकं फक्त सहयोगानंच मिळतात. ती पुस्तकं आम्हाला नागपूरला दिसली, जिथे ओरडत बसले माझ्या नावाने. कोणी पैसे द्यावे नाही ओरडायला, कुठे बाजारात असतात ना त्याचे एजंट्स. पण तरी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की ही वेळ कृतयुगाची आलेली आहे. आता कलियुग संपून कृतयुग आहे, म्हणजे ह्या युगामध्ये परमचैतन्य कार्यान्वित होते हे म्हटलेलं आहे. पण ज्यांनी गचा गणपती जाणलेला नाही त्यांना सांगून उपयोगाचं काय? काही भरकटलेलं घ्यायचं आणि लोकांची दिशाभूल करायची. मी म्हणते काही काही गोष्टी आहेत चुकीच्या, काही काही गोष्टींमध्ये अंधश्रद्धा आहेच, पण ते तुम्हाला कसं कळणार? खरं भूत कुणात आहे आणि खोटं भूत कुणात आहे यांना कसं कळणार? पण आहे अंगामध्ये जे येतं ते आहे, खरी गोष्ट आहे आणि त्याची सिद्धता सुद्धा आम्ही देऊ शकतो सायंटिफिकली. पण कुणी बसून विचार करेल तर आम्ही सांगायला तयार आहोत. आणि ही कशामुळे येतात, त्याच्यामुळे कोणते रोग होऊ शकतात, म्हणजे कॅन्सरचा रोग सुद्धा ह्यानेच ट्रिगरिंग होतो. पुष्कळचे रोग आता इथे आपल्याला माहित नाही, पण इथे 3-4 असे पेशंट आलेले आहेत. म्हणजे ते एकेकाळी पेशंट होते की डॉक्टर सांगतो उद्या मरणार, ब्लड कॅन्सर झाले, ते एकदम उत्तम ठीक झाले, इथे आहेत बसलेत. आपले हिंदुस्थानीच लोक आहेत आणि ते डॉक्टरांनी सांगून आज 5-6 वर्ष झाले अजून जिवंत बसले, चांगले व्यवस्थित चालले त्यांचं. हे सहयोगाने झालेलं आहे. पण आम्ही ह्याची एवढी पब्लिसिटी का करत नाही? कारण मग प्रत्येक मनुष्य आता निरोत्रात माझ्याकडे रोज माणसं ठीक करायला पाठवायचे. मी म्हटलं आता तू जर पाठवलंस माझ्याकडे तर मी तुझ्याचकडे पाठवेन. मला दुसरं काम करायचं आहे. माझं काम कुंडलिनी जागृतीचं आहे आणि ते का मुख्य कार्य आहे. त्याच्यामध्ये तुमचे तब्येती ठीक होतात, तुमची प्रकृती ठीक होते, तुमची मानसिक स्थिती ठीक होते, संतुलन येतं आणि त्यानंतर सगळ्यात म्हणजे तुम्हाला सत्य मिळतं. ह्या हातांच्या बोटावर तुम्ही सांगू शकता कुणाला काय रोग आहे, कुणाला काय त्रास आहे. आणि फक्त एवढं शिकावं लागतं की हे कसं नीट करायचं. जर हे आम्ही तुमच्यासाठी केलेलं आहे, सगळं करा आहे, तर उगीच त्याला नाही म्हणण्यात काय अर्थ आहे? मग आम्ही पैसे घेत नाही, काय घेत नाही. उद्या जर आम्ही इथे खिरा आणून ठेवला म्हटले तर फुकट आहे, तर ऑस्ट्रेलियाहून लोक येतील धावत. पण तसं म्हणू नये, कारण ऑस्ट्रेलियाला सहयोग फार पसरलेला आहे, सगळीकडे पसरला आहे. फक्त या पुण्यातच काहीतरी प्रकार घोटाळ्याचा आहे. तेव्हा तुम्ही लोक सांभाळून राहा, नसती दिशाभूल करू नका. आणि असे जे बेजबाबदार न्यूजपेपर आहेत त्यांना खरोखरच अगदी सोडूनच टाकलं पाहिजे, कारण त्यांना जबाबदारीच नाही. कारण त्यांचे एक कुणीतरी गृहस्थ त्यांचा देवावर विश्वास नाही, म्हणून त्यांचं असं म्हणणं की सगळ्यांना असं शिकवत बसायचं, तुमचा देवावर विश्वास नसला पाहिजे. असं करू नये. आपला देवावर विश्वास नाही असं म्हणण्याच्या प्रथम आधी तुम्ही आत्मसाक्षात्कार घ्या. आत्मसाक्षात्कार घेणं अगदी कठीण नाही, आजकाल सहज आहे. पण ते जमवणं, त्यात
रमणं आणि त्याच्यामध्ये आपली उच्च दशा साधून घेणे ह्याला थोडा वेळ लागतो. बाकी जागृतीला वेळ लागणार नाही, ते आता सहज घडेल आणि मी आताच करून देणार आहे. आता तुम्हाला काही व्यवस्थित प्रश्न असले तर विचारा, उगीच भांडणाचे प्रश्न विचारू नका. मी काही भांडायला आले नाही इथे. काय म्हणता, बोला. उभं राहून बोला ना, कृपा करू. अहो मी त्यांना फार सांभाळलं, 3 तास सांभाळत बसले ते आणि 3 तास सांभाळून त्यांचं काही डोकं विशेष नव्हतं, तेवढं समजावून सांगितलं आणि त्याच्यावर सुद्धा ते पुन्हा नागपूरला आले आणि मला शिव्या घातल्या. हो, पण त्याच्यात मी सांगते, आपण बसा. प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे, मला किती शिव्या दिल्या तरी मला हरकत नाही. मी काही त्याच्यानंतर बोलले नाही, कोणत्या भाषणात काही सांगितलं नाही, काही नाही. मी म्हटलं जाऊ दे, काय पोरच आहेत. पण एक भीती मला वाटते की मी आई आहे ह्यांची आणि ह्यांना असं वाटतं की माझे फार उपकार आहेत ह्यांच्यावर, तर जास्त काय केलं ते ठोकतील त्यांना, ती मला भीती वाटते. दुसरं काही नाही, मला ते नाही चालायचं. मग मागे मारलं तर म्हणून ऐकलं तर मला फार वाईट वाटलं, कशाला मारायचं. पण मला हीच भीती की हे पोरं ठोकतील धरून, म्हणून म्हणते. दुसरं काही नाही, नाही तर मी बोलले नसते. ठोकाठाकी होईल ते नको म्हणून मी म्हटलं बाबा मला हे काय बघायचं नाही, उगीच मारामाऱ्या नको. पण ते तुम्हाला माहिती आहे, आईला शिव्या दिलेला कुणाला खपणार आहे. आणि हे इतकंच नाही, आईपेक्षा जास्त यांना माझ्याबद्दल वाटतं. मग हे मारामाऱ्या करायच्या म्हणजे काय बरं दिसतं का? आणि हे फॉरेनर्सच्या समोर काय शोभतं का आपल्याला? हेच की 36 देशातनं लोक आलेले आहेत, किती लाजिरवाणी स्थिती. म्हणून मी आज बोलले, नाही तर मी बोलणार नव्हते, पूर्वी बोललेच नाही. हे चालूच आहे बरेच दिवसापासून, वर्षभरापासून चालू आहे प्रकार. बोला बेटा. मानसशास्त्रज्ञांनी जे सांगितलेलं आहे, पुस्तक आहेत त्यांच्या पुस्तकात किंवा वगैरे, अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना आपल्याला चॅलेंज देता येणार नाही का? मी दिला ना, आताच चॅलेंज दिलाय की मी जे म्हटलेलं आहे, असं मी सांगते, मी जे म्हटलेलं आहे की कुंडलिनी जागृतीने लोकांचे असाध्य रोग सुद्धा ठीक होऊ शकतात. आता गॅरंटी नाही, पण पुष्कळांचे झाले. तसंच आणि तुम्हाला संतुलन येतं, तुमच्या वाईट सवयी जातात आणि तुमच्या हाताला चैतन्य लागतं. हे ज्या माझ्या गोष्टी म्हटलेल्या आहे त्या जर खोट्या असल्या तर माझं चॅलेंज आहे त्यांना, माझंच चॅलेंज आहे त्यांना, घ्यावं ना त्यांनी. ही गोष्ट खरी आहे. आता इथे इतके लोक बसलेले आहेत, आमच्याजवळ पुरावे आहेत, डॉक्टरी पुरावे सुद्धा आहेत आणि 3 डॉक्टरांना MD मिळालेला आहे. अहो एवढा मोठा रशियाचा देश, तिथले मिनिस्टर, हेल्थ मिनिस्टर, ते मला रेकग्नाइज करतील का जोपर्यंत माझ्याजवळ काही पुरावा नसेल? तर तुम्हीच विचार करा. थोडा तरी डोक्यात विचारायला पाहिजे ना. इतकंच नाही, इटलीमध्ये मला पर्सन ऑफ द इयर म्हणून त्यांनी संबंध माझं डिस्क्रिप्शन दिले. इटलीमध्ये, टर्की सारखा देश जिथे सगळे मुसलमान आहेत, तिथल्या गव्हर्नमेंटने आम्हाला रेकग्निशन दिलं. पोलीसवाले तिथले आले, ते सगळे पार झाले, मुसलमान लोक. काय म्हणा मग? चॅलेंज मी दिला ना, तुमच्यासमोर दिला मी चॅलेंज मोठा, की त्यांनी सिद्ध करून द्यावं की सहयोगाने आम्ही एकालाही बरं केलेलं नाही किंवा एकालाही फायदा झालेला नाही, असं सिद्ध करून द्या. पण हे फालतूचं की तुम्ही आकाशात उडायचं, त्याचा काय उपयोग आहे? आकाशात उडतातच माणसं, आणखी पाण्यावर चालायचं वगैरे, दुसरं काय 7 समुद्रापलीकडचं दिसणं, हे काय प्रकार आहेत? ह्याची काय गरज आहे? आज ते दिसलं तर त्यांनी काय होणार आहे? तुमचं भलं होणार आहे? त्यांनी तुमच्यात काय संतुलन येणार आहे? तुमच्यात काय परिवर्तन येणार आहे? त्यांनी काय फायदा होणार आहे? कशाला असल्या बेकारच्या गोष्टींमध्ये लक्ष घालायचं? जे खरं आहे ते मिळवलं पाहिजे. म्हणजे काय, जे सांगितलेलं आहे ते आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. हा बोला.
कशाच्यामध्ये नाही, बस आपण मी सांगते त्याच्यात. आता कृष्णाला जाणते मध्ये श्रीकृष्णाने म्हटलंय की पुष्पम फलम तोयम, तुम्ही काय दिलं मला, पाणी काय दिलं तरी मी ते स्वीकारी. पण त्यांनी एका शब्दावर नाचवलंय. पण भक्ती कशी पाहिजे, अनन्य. आता ह्या शब्दाला तुम्ही समजलेले नाही. म्हणजे काय, कृष्ण कसा होता, राजकारणीच होता एक तऱ्हेचा म्हणायचा. तो म्हणजे दैवी दिव्यत्वाचा राजकारणी होता. त्याला असं वाटलं असेल की या माणसाच्या डोक्यात काय जाणार नाही, म्हणून एका अनन्य शब्दावरती सगळी भक्ती त्यांनी आणून ठेवली. अनन्य म्हणजे जेव्हा दुसरा कोणी नाही, म्हणजे काय, आत्मसाक्षात्कार. म्हणजे असं आहे, आपल्या आजकालच्या भाषेत सांगायचं म्हणजे की जर तुमच्या टेलिफोनचा कनेक्शन लागला नाही तर तुम्ही कुणाला हाका मारता, कुणाची उपासना करता. आधी कनेक्शन नको का लावायला, तर आधी कनेक्शन झाल्यावर मग उपासनेला अर्थ. आता ही मंडळी, त्यांना काही हिंदी मराठी संस्कृत येतं का, आपण तुम्ही पाहिलं नाही यांचे चमत्कार. असं आपण गाऊ शकतो का त्यांची गाणी, त्यांचं सोडा. ह्यातलंच एक गाणं म्हटलं तर आपल्याला जोगवा म्हणा म्हटलं तर सगळे म्हणू नाही शकत आपण. हे चमत्कार आहे. हा बोला. ऐकायला नाही आलं मला. हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलू असं, इथे आहेत का अशी मंडळी? काय बोलायचं हिंदीमध्ये आता मला? हा बोला 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 परत. फार आहे, बसा मी सांगते बसा. विद, विद शब्दाचा अर्थ काय आहे? विदचा अर्थ असा आहे की तुमच्या नाड्यांवर म्हणजे तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टमवर जो बोध होतो त्याला बोध म्हणतात. तो बोध, त्याला विद शब्द आहे. आणि सुरुवातीलाच लिहिलेला आहे वेदामध्ये की ज्याला बोध झाला नाही त्याच्यासाठी बेकार. आणि संबंध असा आहे की त्यावेळेला 3 तऱ्हेच्या आपल्या इथे संस्था होत्या. एक तर वैदिक, दुसरी होती भक्तीची, आणि तिसरी अत्यंत गुह्यतर अशी होती ती कुंडलिनीची. आणि ती सर्व कुंडलीची कार्य इथेच नाथपंथीने केली, नाथपंथी लोकांनी ती केली होती. म्हणजे सुरुवातीचं पाहिलं तर मच्छिंद्रनाथ वगैरे ह्या सर्व लोकांनी हे कार्य महाराष्ट्रात केले, कुंडलिनी जागृतीचं कार्य. तेव्हा जे दुसरं कार्य होतं वेदाचं वगैरे, त्यांनी आपण यांनी म्हणजे आम्ही त्याला राईट साइडेड म्हणतो. म्हणजे मॅटरला कसं ओव्हर पॉवर करायचं, म्हणजे त्याचं सायन्स कसं डेव्हलप करायचं, त्यांनी त्याचा सायन्स आपला डेव्हलप झालेला आहे. आणि डावीकडे भक्ती होती. भक्ती म्हणजे परमेश्वराला आळवायचं, तू कधी भेटशील, म्हणजे परमेश्वराकडे ओढ आणि त्याच्याबद्दल एक तऱ्हेची आवड आपण भक्तीत घालत होतो. तर ती भक्ती आणि ते विद होणे आणि कुंडलिनी जागृती हे तिन्ही आमच्या सहयोगात सामावलेले आहे. तिन्ही आमच्या सहयोगात सामावलेले आहे. आता रशियाहून लोक आले तिथे तुमचे सगळ्यांचे घ्यायला, आणि तिथे जाणार आहे सगळं यांचे शहाणपण. काय म्हणणार आहेत ते आपल्याला? विचार करा, बोटा बोला. हां हो बसा मी सांगतो. प्राणायाम वगैरे जे आहेत ते सगळे काही जेवढे काही आहेत प्रकार, त्याची जिथे गरज लागते तिथे वापरले पाहिजे. उगीच प्रत्येकाने प्राणायाम करायचा हे चुकीचं आहे. त्याला शास्त्र आहे, प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. तर प्रथम आम्ही कुंडलीचं जागरण करतो. त्याच्यामध्ये जिथे कुठे अटकाव आला असेल, समजा जर तुमच्या हृदयचक्रावरती अटकाव आला असेल तर आम्ही तुम्हाला प्राणायाम सांगू, पण ते आम्ही जेमतेम जसं असेल तसं सांगू. असं नाही की प्रत्येकाने उठला तो प्राणायाम घेणार. हार्ट अटॅक याचा प्राणायामच्या माणसाला. तसेच मंत्रांचं पण आहे. मंत्र सुद्धा जी मंत्रसिद्धी असते ती म्हणजे सिद्ध करणारा पाहिजे पहिल्यांदा, आणि दुसरं असं की कुठे कोणचे मंत्र म्हणायचे ते सुद्धा माहीत असलं पाहिजे. जो तुम्हाला त्रास असेल तोच मंत्र म्हटलं पाहिजे. जिथे तुमची कुंडलिनी थांबली असेल तोच मंत्र म्हटला पाहिजे. सगळ्याला एक शास्त्र आहे. आणि काय झालंय की प्रत्येकाच्या हातात हे मिळाल्यामुळे वाटेल तसं लोकांनी घेतलेलं आहे. त्यामुळे ते बदनाम झालं असलं तरी जे आहे ते खरं आहे. परत
सुषुम्ना, 3 नाड्या आहेत. काय म्हणे? हा, बसा. तुम्ही डॉक्टर आहात का? मग बसा. इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 नाड्या आपल्यामध्ये आहेत. उद्या सांगणार आहे मी सगळं काही. त्यातली इडा ही डावीकडे असून ती उजवीकडे जाते, इथून आज्ञाचक्रावरनं फिरते. आणि पिंगला ही उजवीकडे असून ती अशी डावीकडे जाते. म्हणून आपल्या डोक्यामध्ये 2 लोब्स आहेत. आपला ब्रेन जो आहे, आपला मेंदू, त्याच्यामध्ये 2 लोब्स आहेत. एक नाही आहे ब्रेन, 2 आहेत. पैकी एक उजवीकडे आणि एक डावीकडे जातात. आणि ह्या दोन्हींचं वेगळं वेगळं कार्य आहे. ते उद्या मी सांगणारच आपल्याला. डावीकडची जी इडा नाडी आहे तिची क्रियाशक्ती, तिची इच्छाशक्ती आहे. आणखी जी पिंगला नाडी आहे ती क्रियाशक्ती आहे. आणि सुषुम्ना नाडी जी आहे त्या नाडीतनंच कुंडलिनी वर येते. या दोन्ही नाड्या मिळूनच चक्र बनतात असे. आणि त्या चक्रांच्या मधूनच कुंडलिनी निघते. आता त्याबद्दल मी उद्या सगळं आपल्याला सगळं व्यवस्थित सांगणार आहे. आणि हे ज्ञान जे आहे ते अनंत आहे. त्याला माझे जवळजवळ मराठी भाषेत जवळजवळ 3-4 हजार तरी भाषणं झाले असतील, पण इंग्लिश भाषेत कमी 6-7 हजार भाषणं झाली असतील. आणि असं म्हणतात हिंदीत सुद्धा 8-10 हजार भाषणं झाली असतील. काय करणार? तर आपल्याला हे सगळं ज्ञान आहे तिथे, जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मिळेल. पण हे सगळं जाणून सुद्धा प्रगती होत नाही, कारण हे बुद्धीचं कार्य नाही, बुद्धीच्या पलीकडचं कार्य आहे. तेव्हा निर्विचारितेत उतरावं लागतं. तुम्ही जर निर्विचारितेत उतरलात तर मग तुमची वाढ होते, आध्यात्मिक वाढ होते. पण तुम्ही विचाराच्या पातळीवर आलात तर मात्र होत नाही. ही एक स्थिती आहे, स्टेट आहे. आता काय इंग्लिशमध्ये बोलायचं? काय गेला का त्या? काय हो? There's a lady who is very kind and she's asked me to speak in English because there are so many people from foreign countries who can only understand English language. So I think you better give her a hand. You see, Indians are very sensible and very kind people. They are. They're very mild also, extremely mild. I don't think anywhere in the world you'll find such mild people as they are in India. See how Rushdie was attacked by Muslims, and when somebody wanted to say something against Christ, how the Queen herself had to take her steps. Nobody dared say anything. In England, there's only one religion, and that is the Church of England. Here it is not. People are very tolerant. They allow everything to work out, everything to be said. There's no restriction on them. But sometimes this kind of freedom can lead to a lot of chaos and a unnecessary penalization of innocent and simple people. Even the saints were penalized by this kind of a freedom they had in India. So, I think the mildness is very good, humbleness is very good, but one must have the knowledge what is good and what is bad. That's very important. As you all have got it, I wish all the people in Pune will also get it, and they will be just like you, shining in their faces. May God bless you. आता हिंदीत काय कोणाच्या तिथे हिंदी काय कोणाला समजत नाही. पुण्यातली हिंदी म्हणजे एक विशेषच हिंदी आहे. ती मला सुद्धा समजत नहीं. आपका कहना यह है कि कुछ मैं हिंदी में बातचीत करूं और यहाँ की गतिविधियों के बारे में कुछ चर्चा हो, लेकिन बात यह है कि ये जो लोग इस तरह से किसी गंभीर विषय को इस सतह पर लाकर छोड़ देते हैं जहां पर कि उसका महत्व ही खत्म हो जाए, उन लोगों से जब बातचीत करनी है तो उन्हें किस तरह से समझाया जाए मेरी समझ में नहीं आता. मुझे तो वही कबीरदास जी की बात याद आती, कैसे समझाऊं सब जगह अंधा. उन्होंने सारी बातें कही तो है, लेकिन फिर हार के यही कहते हैं कि कैसे समझाऊं सब जगह अंधा. और यही हाल मैं देखती हूँ. और जो अंधे लोग हैं वो कहते हैं कि हम अंधता को हटाएंगे. भाई कोई अंधा आदमी कैसे अंधता को हटा सकता है? जो कबीरदास जी ने लोगों को अंधा कहा था, वैसे लोगों को जिन्होंने अभी तक आत्मा को प्राप्त नहीं किया, इनका आत्मा अभी उनके चित्त में नहीं है, इसलिए उन्होंने उनको अंधा कहा था.
इसी प्रकार कोई अंधा भी हो तो कोई हर्ज नहीं, अंधे आदमी को भी जब दृष्टि मिल जाती है तो सब कुछ देख सकता है। मेरा इतना ही कहना है कि कम से कम इन लोगों को ये कोशिश करनी चाहिए कि इस अंधता में भी ये देखें कि कितने लोगों का भला सहयोग से हुआ है। सारे दुनिया में हजारों लोगों का, मैं तो कहती हूँ लाखों लोगों का दुनिया में कितना उन पे असर आया है और कितना लोगों ने इसको माना है। कोलंबिया जैसे देश में मैं गई, कोलंबिया के लोगों ने मेरी कभी शक्ल भी नहीं देखी थी, मुझे जानते भी नहीं थी, लेकिन इससे 10 गुना ज्यादा लोग वहां थे। मैं तो अंदर जाना मेरा मुश्किल हो, और इस तरह से उन्होंने सहयोग को प्राप्त किया और इस तरह से वो जम गए। कहाँ कोलंबिया, जहां जाने के लिए आपको प्लेन से जाना पड़ता है और ऊपर जाते जाते उनका कि इतना ऊंचा है कि आपको चक्कर सी लगे, उस कोलंबिया में तक इतनी जागृति हो गई। फिर अपने देश में कितनी होनी चाहिए, क्योंकि ये आपका धरोहर है, ये आपका धरोहर है। और अगर इसको आप नहीं प्राप्त कर सकते तो जैसे कि अंग्रेजों ने हमारे देश को लूट खाया, ऐसे एक दिन ऐसा न हो जाए कि ये सब विदेश से आए हुए लोग आपकी आध्यात्मिक सत्ता भी छीन ले। इस आध्यात्मिक सत्ता पर आप जमिए, सारी दुनिया आपके चरणों में आ सकती। इतनी ऊंची चीज है, इतनी महान चीज है। झालं आता तुमचं मन भरलं का? पण इकडे पुण्याला शिकलं पाहिजे थोडं हिंदी लोकांनी. मला असं वाटतं अगदीच हिंदी येत नाही लोकांना. काय काय म्हणे? कृती पाहिजे ना. हे खरे बघा, हे खरे घ्या, असंच पाहिजे. आता कृती घ्या. त्याने पाणी दे ना जरा, पाणी दे बेटे. आता आधी असे हात करा बरं सगळेजण. डोक्याच्या टोप्या काढा. आईकडे काही टोप्या घालत नाही आपण, मी आई आहे. असे हात करा. आता ह्याची जाणीव तुम्हाला बोटांच्या त्या अग्रांवर होईल. ही बोट आहेत ना, हे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टमचे एंड्स आहेत असं डॉक्टर्स मानतात, पुष्कळच्या गोष्टी मानतात. पण त्यांची जागृती झाल्यावर ते कसं होतं ते त्यांच्या लक्षात येत नाही. तर सर्वप्रथम ह्या 5, 6 आणि 7 अशी 7 चक्र उजवीला आहेत आणि 7 चक्र डावीकडे. ही जी आहेत ही आपल्या मानसिक स्थितीची आहेत, म्हणजे त्याला इमोशनल म्हणतात ते. आणि ही जी चक्र आहे ही आपली शारीरिक, तर त्या माणसाला कळेल की ह्याला हा त्रास आहे. जर 10 मुलांचे डोळे जरी बांधले आणि ते जर सगळे आत्मसाक्षात्कारी असले तर ते सगळे एका माणसाबद्दल तीच गोष्ट सांगतील. याचं हे धरते बोट. म्हणजे तुम्हीच डॉक्टर होता, तुम्हीच डायग्नोसिस करता आणि तुम्हीच औषध देता. तर आत्मसाक्षात्कारामध्ये पहिल्यांदा तुम्हाला आपल्याबद्दल माहिती होते आणि मग दुसऱ्यांच्याबद्दल होते, म्हणजे दुसरा कोणी राहत नाही. असे हात करून बसा. बघा, आता हातांकडे लक्ष ठेवा. हातामध्ये गारगार वाटते का? काहीतरी अशी एनर्जी वाहते असं वाटतंय का? शक्ती वाहते असं वाटतंय का? अशा हात करा वरपर्यंत. वाटतंय का? आता मान खाली घालून माझ्याकडे उजवा हात करा आणि डाव्या हाताने इथे ब्रह्मरंध्र आहे, जिथे टाळू असते तिथे मान खाली घालून बघा की तुम्हाला गारगार येते का. आपल्या आतून आलं पाहिजे. तुम्ही स्वतःचं सर्टिफिकेट द्या. मान जरा खाली घ्या. आता डावा हात माझ्याकडे करा, म्हणजे अधांतरी धरायचा हात असा, असा डावा. आता अधांतरी धरायचा हात असा वर, मान खाली घालून अधांतरी असा नाही धरायचा. आता इथे बघा, टाळू जिथे असते ना लहानपणी तिथेच ब्रह्मरंध्र आहे. आता एकदा उजव्या हाताने बघा. आता परत डोकं.
अगदी डोक्याशी नाही हात लावायचा, डोक्याच्या वर अधांत्री धरा, अधांत्री. आता ज्या लोकांच्या हातात किंवा डोक्यातनं थंड थंड असं वाटलं असेल किंवा काहीतरी अशी ऊर्जा वाहते असं वाटत असेल, त्या सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचे. वाटलं का तुम्हाला मागावकर? नाही, ठेवा अजून, ठेवा. सगळेच झाले जवळजवळ, सगळ्यांना झालं. तर अनंत आशीर्वाद आहे. हे मात्र होत नाही बाहेर. मला फार हातपाय मोडावे लागतात, ती कंबरी तोडावी लागते. तुम्ही अगदी सहजच पार होता बघा, सहजच झाले. आता हे काय झालंय, काय आहे ते उद्या मी सगळं जाऊन सांगेन. आता ह्याच्यातील वादविवाद करायचा नाही, शांतपणाने घरी जायचं आणि झोपून घ्यायचं. काही वादविवाद करण्यासारखं ह्याच्यात नाही. अगदी शांत व्हा. आता माझ्याकडे बघताना बघा, तुम्हाला निर्विचारिता येते का? पुट युअर हँड्स लाईक. बघा, माझ्याकडे बघून बघा, तुम्हाला निर्विचारिता येते का? आलं का? आता आलं ना? हा, निर्विचारितेत बसायचं. अगदी शांत वाटेल, हलकं वाटेल. झालं ना? बघा, एका मिनिटात कृती तुम्ही केली, मी काय केलं? बरं, सगळ्यांना अनंत आशीर्वाद आहे. उद्या परत येईन आणि उद्या शेवटला दिवस आहे आपला पुण्याचा. सगळ्यांनी यावं आणि मग मी लवकर येणार आहे उद्या आणि मग आपण व्यवस्थित ह्याच्यावर बोलूया. तशी तिथे पुस्तकं वगैरे आहेत, पण आज ते काही देणार नाहीत तुम्हाला पुस्तकं. मला वाटतं उद्या कदाचित ती पुस्तकं, फोटो वगैरे सगळं काही आपल्याला देतील. बरं, सगळ्यांना अनंत आशीर्वाद आहे.